नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. संजय सोपन रनवरे, हा गाव मांडकी, हा राहणार तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बर. आता जे बघतोय आपण हे कशाचे पीक आहे आणि काय व्हरायटी आहे? गावावर यायचं पीक आहे. हे गावर आहे. हं. आणि व्हरायटी कोणती आहे ह्याची? एकदम आपण हलकी जात आणली. एकदम हलकी. लोक हा. भारी आणते, तुम्ही हलकी आणली. हलकी आणली आपण. बर मुद्दाम का हलकी आणली? हा ही थंडीला लय दिवस चालते. बर आणि दुसरी जी आहे चांगली हा ती लगेच संपून जाते थंडीला. बर आणि ही जुनी जी व्हरायटी आहे हा ती संपत नाही लवकर. बर. हं. तर मला सांगा, आता तुम्ही जी शेती करताय होय. तर साधारण किती वर्षापासून शेती करताय? आता शेती जवळजवळ आता माझं 50-55 वय आहे. बर. तेव्हापासून शेतीच करतोय, दुसरं काय करतच नाही. काय करता शेतीत इतरही? शेतीत काय कांदा करतो, हा. पुणे गवारी करतो, हम्म. बाजरी करतोय, पुणे भुईमुग करतोय. मग लय आता करून नाद म्हणलं तर गवारीचा. आता गावावर किती वर्षापासून करताय? गवारी करतोय की त्याला 5-6 वर्ष झालं त्यांना. 6 वर्ष झालं. हो. मग 6 वर्षात गावारीचं किती उत्पन्न व्हायचं तुमचं? कसं आहे, दरावर असते. हम्म. उत्पादन दरावर आहे. हम्म. दर चांगला तर उत्पादन चांगलं निघते. पण अशी यायची क्वालिटी क्वालिटी अशी येत नव्हती. कस काय? नव्हती. काय खत ही घालत जी- नव्हतं काय? त्या खताला आणि ही खत घालण्याला लय फरक आहे. काय खत घातलं ह्या वर्षी? आता हे साहेबांनी दिलंय खत, बर. आपले पाटील साहेबांनी. हा. ह्यांच्या खतामुळे मार्गदर्शनाखाली आणि खत घातली ती. तर काय ती खत घातल्यापासून काय बदल झाला? काय नाही, काळोखी चांगली आणि रोग नाही कसलाच. काय बोलतोय? हा. पहिलं? रोग येत होता पहिला, हा. पण आता तळापासून झाडाला ह्या का. तळापासूनच सेटिंग आहे. हो, पहिली कुठं तळापासून सेटिंग व्हायची? हितनं वर सेटिंग व्हायची. म्हणजे साधारण तेवढा 1-2 फूट झाड झालं हा. की सेटिंग पहिली होत होती. हा. पण आता जेमनीच्या लेवल पासून सेटिंग आहे. जमिनीच्या लेवल पासून ठीक आहे. आता जेमनीला 1 इंची राहिले. क्वालिटी असायची का अशी? क्वालिटी राहत नव्हती त्याची अशी. बर. ह्याची क्वालिटी राहते, चमक राहते याला लय. चमक राहते. बाजारात बी इतर शेंगा येते. समद्या पक्षी ही 10 रुपये का होणं पण जास्त विकते. 10 रुपये. हो, 10 रुपये क्वालिटीने जास्त विकते. 10 रुपये म्हणलं तर रोजचा किती नफा वाढला इतरांपेक्षा? इतरांना पक्षी बघा की आता किलोला 10 रुपये म्हणलं तरी बघा की क्विंटल माग 1000 रुपये वाढलेच की. 1000 रुपये? हो, 1000 रुपये वाढले क्विंटल माग. मग पहिलं तुम्ही खत टाकायचा हम्म. त्याचा खर्च ना आताच्या खर्च कसं वाटतं? लय फरक. हा. हे खर्च थोडका आहे. थोडं काय? हा, आणि थोडक्या उत्पन्न? पण उत्पादन लय निघतंय ह्याचं. म्हणजे खर्च थोडा आणि उत्पन्न जास्त. उत्पादन जास्त निघतंय का तर आता 10-26 घ्यायचं झालं, 1840 घ्यायचं झालं तरी ह्याला खर्च येतोय ज्यादा. हा. आणि ह्याला खर्च येत नाही. ही 700 रुपये, 700-750 रुपयाला पोतं मिळतंय. बर. आणि ही 2 पोते टाकले म्हणजे नुसतं भुंगा फाट पीक येतंय ह्याचं. भुंगा आणि- फाटच आहे हो. आणि रोग नाही. आणि रोग कसला नाही, चमक बघा. आता हे तेल होत नाही फवारणी काही. केलीच नाही, ते मटेरियल घातल्यात, फवारायची गरजच नाही हे याला. असं तेल आणि कसं काय चमकतंय? चमकते म्हणजे ते खातच तसं आहे ते. बर. आतापर्यंत तुम्ही 5-6 वर्ष करत होता केमिकलवर. हं. मग तुम्हाला कशाची समस्या जास्त यायची? मला त्याची काय सुद्धा घेत नाही, ह्याची मला चांगलं अनुभव वाटतो बर. ह्याचा. म्हणजे केमिकलवर रोग येतोय आणि एसीटी वैदिकवर रोग येत नाही. रोग येत नाही ह्याच्यावर. मग आता जे लोक म्हणते ती की रोग, आता मला सांगा, आता ही एवढा पाऊस आहे हं. आणि पावसात तुम्ही एक पलीकडचा किती गुंठ्याचा प्लॉट आहे तुमचा? अर्ध्या एकराचा आहे. 1/2 एकराचा. हं. मग मला सांगा, त्याला पाऊस होता का नव्हता? लय पाऊस होता त्याला सुद्धा. मग पावसात अख्ख्या समध्याच्या गावाऱ्या गेल्या, हा. अख्ख्या प्रत्येकाच्या गावातली गावारी गेली, हा पण माझा फड हाय असा कडवर टिकला. काय केलं होतं त्याला तुम्ही? काय सुद्धा नाही. 2 पोती साहेबांनी ह्या दिलेली मटेरियल तेवढं टाकलेलं, म्हणजे- त्याच्यावरच चमक. एसीटी वैदिकचा बेसळ डोस त्याच्यावरच. हो, त्याच्यावरच आहे. मग लोक विचारत असतील की तुम्हाला विचारायची, पण मी काय कुणाला बोलतच नव्हतो. का हो? बोलतच नव्हतो मी. आपला गप आपल्याला अनुभव घ्यायचा होता म्हणजे चांगला. पहिल्यांदा सिद्ध हा. करायचं होतं. सेंद्रिकात आहे म्हणायचं हे. हा. आपलं अनुभव घेतला त्यांचा. मग मला सांगा, आता जर बघितलं ते 1/2 एकराचं उत्पन्न किती झालं तुमचं? अर्ध्या एकराचं तरी दर गावल्यामुळे तुम्हाला सांगतो, लय काय नाही बदल सोडून दिलं. हम्म. 1.5 लाख रुपये तर अर्ध्या एकरात 1.5 लाख 1/2 एकरात सहज झालं. किती दिवसात? 6 महिन्यात पीक चालू होतं ही. बर. हो, 2-2.5 महिन्यात होऊन जात. म्हणजे 2-2.5 महिन्यात 1.5 लाख रुपये झाले. 1.5 लाख रुपये सहजासहजी पीक.
रोग नाही, हा याला तर रोग अजिबात काही कसलाच नाही आणि ह्याला तर रोगच नाही, माझ्याला बघायलाच नाही. ह्याच्या किती फवारण्या झाल्या? एक सुद्धा नाही फवारणी, हे बघा. एक सुद्धा फवार नाही. नाही हो का. असं खरं वाटतंय लोकांना हे असं सांगितलं तुम्ही? आता लोकांना आता काय सरळ दिसतंयच की, लोकांना काय आता बघण्यापेक्षा सांगण्यापेक्षा हे सरळ दिसतंय. लोक म्हणणार आमच्या 10 फवारण्या झाल्या तरी येत नाही असलं, तुम्ही उगं सांगताय काय खोटं. नाही काय नाही, आपल्याला अनुभव आहे, हा. आपण सांगतो. म्हणजे खरं आहे ते सांगताय हा सगळं. खरंच आहे ते आपल्या रानात आहेच. पहिले 2 प्लॉट त्यांनी एसीटी प्लस हा, त्यांचं जे काय झाले होतं ते. हा. फवारणीचं ते वापरलंय. हा आता हा प्लॉट सगळा सर्वस्व 100% एसीटी होईल. तुमच्या ह्याच्यावर केला. म्हणजे एक बी फवार लागली नाही. नाही नाही अजून नाही. आणि एक समान आहे अजून. एक काळू की अशी एकदम जबरदस्त आहे. हो, आणि आता ही पावसात प्लॉट आहे, कुठंच काही नाही. काहीच नाही. कुठं पानाव करपा नाही, डाग बुरी नाही, नाही, डाग काय सुद्धा नाही. तर तुम्हाला कोण खत मार्गदर्शन कोण हे काय नमस्कार साहेब, नमस्ते सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संतोष काशेकर, हम्म. राहणार मांडकी, हम्म. तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ज्यावेळेस तुम्ही ह्या प्लॉटला व्हिजिट लावता त्यावेळेस काय परिस्थिती होती ह्यांची वगैरे? नाही सर, त्याने बी लावायच्या अगोदरपासून वापरते, त्याच्यामुळे चांगली झाली ही plot. ओके. म्हणजे पहिले त्यांनी केमिकल बेसल डोस भरतील, पुन्हा तुमच्या मार्गदर्शनाखाली हा बेसल डोस दिला. हो. ओके. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. संदीप भालचंद्र पाटील, हा. कंपोस्ट मांडकी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आता तुम्ही पण गावावर बरेच दिवसापासून खाताय आणि हे तर आपण बघतोय, तर काय वाटतं एकंदरीत? नाही हे कम्प्लिटली निरोगी पीक आहे आता सध्या तर पाहायला गेलं तर. हा. कुठलंही केमिकल ह्याच्यामध्ये इनपुट गेलेलं नाहीये. हा ओके. आणि वरून ही कुठलाही फवारा घेतलेला नाही विशेष म्हणजे. हा आणि कालपर्यंत हा इथं पाऊस आहे. कालपर्यंत. आता बघा की हे बघा, इथं जर माती बघितली ते वली गार आहे. आणि पाणी दिले गायला, नाही पाणी अजून पाणी नाही, नुसते पावसावाली. नुसत्या पावसावरती हे आलेलं आहे पीक. हा. आणि असल्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये हा एवढ्या विचित्र कंडिशन आहे, आता तावतंय हा संध्याकाळी एखाद्या दिवस पाऊस पाऊस येऊ शक्यता शकतोय. आहे इथं. हा, हा, हा. ओके. तरी सुद्धा हा तजेलदारपणा हा आणि हे फ्लॉवरिंग हम्म आणि एवढ्या कमी वयात हा हे अशा पद्धतीनं फळ लागणं त्याला, हे एक चमत्कारिक प्रकार आहे असं मला वाटतं. हे वैदिक मुळेच होतंय. हे वैदिकमुळे, हे कम्प्लिटली एसिटी वैदिकमुळे होत आहे. हा. आणि त्यांनाही आम्ही सांगितलं, ते माझ्या अगोदर त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही दुसऱ्या भुसारा पिकाला तुमच्याशिवाय काही वापरणार नाही. हा आता ते पुढे भुईमुग आणि हे करणार आहेत, हा. त्याला सुद्धा हे वापरणार आहेत ते complete. ओके. बाबा ही पानं जी आहे ती तुमच्या मांडीवचं, ते अशी पानं असायची हो पहिली? नाही ते हा कशी असायची? करपल्यागत पाणी यायची, करपायची, हा पुन्हा आता खाल दाखवाय पान नाही तसलं, खालनं बुरशी पांढरी यायची, ह्याला हा. दावायला पानच नाही तसलं. म्हणजे तसलं खराब पान नाही सगळं आहे ते सारं एकदम. चमक, कडक चमक राहते याला. हा हो, कडक चमकच राहते. खायच्या पानागत चमक आहे याला हा आता सध्याला. त्याला चांगलं खायला घातलं चांगलंच पाणी येणार. बरोबर. पाणी येणार. ओके. यांचा पहिला प्लॉट जो आहे हम्म त्याच्यामध्ये गुडघाभर पाणी होतं गेल्या महिन्यामध्ये. बर. हो, त्या पाण्यातनं वाचलंय. काय बोलताय? हो, गुडघाभर पाण्यातनं वाचलंय. आणि 2.5 लाख रुपये त्यांना झालेले झाले ते त्याच्यात. म्हणजे लोकांना खरं वाटलं गुडघ्यावर पाण्यात वाटणार नाही, खरं वाटणार नाही लोकांना. हा अजूनही म्हणजे आता त्यांनी सोडून दिलाय प्लॉट, हा तरी सुद्धा त्याच्यावरती जो राहिलेला माल आहे आता सुद्धा तो गेलाय. आपण बघूया ही प्लॉट आहे, त्याला एक पान राहिलं नाही आता सध्या, तेव्हा बायका तोडते ते तर आता बायका तोडते ते. तर मला सांगा आता चालूला किती निघले ह्याला? दिसायला तर काही एक पण पान राहिलं नाही, आता शेवटचा तोडा आहे आपला. तरी शेवटचा तोडाय तरी 1 क्विंटल निघेल. 1 क्विंटल. हो, 1 म्हणजे आज किती रुपयाचं होणार ते? 1 क्विंटल तर 10,000 रुपये होणार. 100 म्हणजे रुपये किलो जाते. म्हणजे तुमच्या शेवटच्या तोड्यात सगळा खर्च निघला म्हणायचं. पूर्णच निघाला, हा पूर्ण. आणि ते राहिलेला पहिलं जे आहे समजा ते नफा शेतकऱ्याला. असं कुठं बघायला भेटत नाही शेतकऱ्याला नफा मिळताना. पण मिळालाय ना आपल्याला, हा आपण मिळालाय म्हणून सांगतोय तुम्हाला. ओके. होय. नाही आता त्यांना अजून एसीटीचे पुढचे जे आहेत हा. RNPH म्हणा किंवा सॉइलच्या नाद आहे आपल्याला, याचा नाद लागला. गोष्टी आता तिथे इम्प्लिमेंट करायच्यात आपल्याला. ओके, आणि ओके. हा प्लॉट सुद्धा ज्यावेळेस भराला येईल हा. त्यावेळेस पण आपण एक छोटे क्लिप करून तुम्हाला व्हिडिओ देऊ, पाठवतो देऊ. आम्ही. देऊ. त्यावेळेस पण तुम्हाला ते फरक जाणवेल. चालतं. ओके, धन्यवाद. धन्यवाद.